मी संजीवनी ऐकवत हिने तिचं विषयाचं लेखन मला पाठवलंय, ते वाचून दाखवते. विषय आहे पहलगाम हल्ला. नुकताच भारताचे नंदनवन काश्मीर येथील निसर्ग सौंदर्याने नटलेले पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अत्यंत नीच व भ्याड हल्ला केला. त्यात 28 पर्यटक मृत्युमुखी पडले. खरोखर त्यांच्यासाठी मी एक भारतीय आणि हिंदू म्हणून मला खूप वाईट वाटले. 2-3 दिवस अतिशय अस्वस्थ वाटत होते. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात एकदा तरी भारताचा हा स्वर्ग पाहून यावा असे मनापासून स्वप्न असते. त्यासाठी 4-5 पैसे बाजूला ठेवून आणि साठवून तो आनंदात 4 महिने आधी बुकिंग करून जवळच्या 4 मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबाला भेटले की आवर्जून सांगतो, आमचे काश्मीरचे बुकिंग झाले आहे. कधी एकदा तो जाण्याचा दिवस येतोय याची आतुरतेने वाट पाहिली जाते. आपल्या भारतीयांसाठी काश्मीर सहल म्हणजे परदेशवारीच जणू. थंडीचे कपडे, खास बूट खरेदी, किती तो आनंद. कोणी हनीमूनला, कोणी कुटुंबाबरोबर, कोणी मित्रमैत्रिणींच्या घोळक्यांबरोबर. सहल अर्ध्यात असताना, कधी पूर्ण होत आली असताना अचानक आक्रीत घडावे आणि असा हल्ला व्हावा, अतिशय दुर्दैवी. फक्त हिंदू पुरुष वेगळे काढून त्यांना कलमा म्हणायला लावला आणि अर्थातच तो न म्हणता आल्यामुळे जागेवरच कुटुंबासमोर धडाधड गोळ्या घालून त्यांना संपवण्यात आले. त्यावेळी समोर असलेल्या घरातील स्त्रियांना हे जीवन किती नश्वर आहे आणि जीवनावरचा विश्वास उडून गेला असेल नक्कीच. त्यावेळी अतिशय सुन्न आणि हतबल होऊन मनोमन भारत सरकारला हाच प्रश्न विचारला असेल की ज्या पर्यटकांचे जीवावर काश्मीरी जनता उदरनिर्वाह करते त्या मायबाप पर्यटकांची सुरक्षा अशी वाऱ्यावर का सोडली आहे. आता 28 लोकांचा बळी घेऊन झाल्यावर तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, अशा पद्धतीने त्यांच्यावर भारताची कारवाई सुरू झाली आहे. धन्यवाद.